नमस्कार, मी दिवाणजी आहे. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. वसईत भाजप सत्ता स्थापणार की बहुजन विकास आघाडी? मतदानाआधीच अंदाज आपणा यावर आपण बोलणार आहोत. वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. एकूण 29 प्रभागातून 115 नगरसेवक निवडले जाणार आहेत. यातील 58 जागा महिलांसाठी राखीव आहे, तर 57 जागा पुरुषांसाठी आहेत. सुमारे 177 अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने मतांच्या विभाजनाचा धोका सर्वच प्रमुख पक्षांना सतावत आहे. प्रचाराचा सुपर संडे गाजवत 14 जानेवारी 2026 रोजी प्रचाराची तोफ थंडावली. तेव्हापासून वसई विरारच्या या निवडणुकीत सत्ता कोणाकडे जाणार याची उत्सुकता सर्वांना आहे. आजचे मतदान कसे होते यावर अर्धे चित्र स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वीच प्रभाग निहाय काही विश्लेषण समोर आले आहे. एकूण 115 जागांपैकी भाजप 60 जागा जिंकेल असा अंदाज आहे, तर बविया 55 जागांवर थांबताना दिसत आहे. 58 हा बहुमताचा आकडा पार करून भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेच्या जवळ पोहोचेल असे म्हटले जात आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 6 या 40 जागांपैकी भाजप 23 जागा जिंकेल, तर बविया 17 जागांवर राहील. येथेही भाजप आपले वर्चस्व निर्माण करेल असा अंदाज आहे. प्रभाग 8 ते 22 या पट्ट्यात बवियाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 36 पैकी 24 जागा भाजप जिंकत असल्याने हा भाग बवियाच्या हातातून निसटेल असेही म्हटले जात आहे. प्रभाग 13, 25, 28 आणि 29 हा भाग बवियाचा अभेद्य गड राहिला आहे. 15 पैकी 12 जागा प्रभाग 23, 24, 26 येथे 6 जागा अशी लढत असल्याने येथे अपक्ष किंवा छोट्या घटकांची भूमिका निर्णायक ठरू शकते. एकूण अंदाज पाहता गेल्या अनेक दशकांपासून असलेले हितेंद्र ठाकूर यांची एक हाती सत्ता 2026 मध्ये संपुष्टात येण्याची शक्यता आहे. भाजप प्रथमच महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येऊ शकेल. कौटुंबिक मक्तेदारी आणि जुन्या नेत्यांची नाराजी या मुद्द्यामुळे बवियाच्या मतांमध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. याशिवाय प्रभाग रचनेतील बदल आणि अंतर्गत गटबाजीमुळे बवियाला जागा गमाव्या लागतील असाही कयास आहे. 2026 ची निवडणूक ही वसई विरारच्या राजकारणातील टर्निंग पॉइंट ठरू शकते. ठाकूर कुटुंबाच्या मक्तेदारीला छेद देत भाजप सत्तेच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकू शकते असा अंदाज आकडेवारीवरून दिसून येत आहे. परंतु खरा निकाल मतदानानंतर 16 तारखेला जाहीर होणार आहे. संभाव्य जिंकून येणाऱ्या जागा प्रभाग क्रमांक 13, 25, 28, 29 मध्ये 15 पैकी 12 सीट बविया आणि 3 सीट भाजप. प्रभाग क्रमांक 23, 24, 26 मध्ये 12 पैकी 6 सीट बविया व 6 सीट भाजप. प्रभाग क्रमांक 19, 20, 27 मध्ये 12 पैकी 8 सीट बविया व 4 सीट भाजप घेऊ शकते. प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 15, 16, 17, 18, 21, 22, 36 पैकी 12 सीट बविया व 24 सीट भाजप. प्रभाग क्रमांक 1, 3, 4, 6 आणि 7 मध्ये 20 पैकी 8 सीट बविया व 12 सीट भाजप घेऊ शकते. प्रभाग क्रमांक 2, 5, 11, 12, 14 मध्ये 20 पैकी 9 सीट बविया व 11 सीट भाजप. एकूण 115 पैकी 55 जागा बविया तर 60 जागा भाजप घेऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे. बाकी 16 तारखेच्या दिवशी चित्र स्पष्ट होईलच का यापेक्षाही आणखी वेगळे निकाल समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मतदानानंतर येणाऱ्या निकालाची प्रतीक्षा करू. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.